पंढरपूर शहरात मागील 1.5 महिन्यांपासून दिवसभर स्ट्रीट लाईट चालू असल्याने विजेचा नाहक अपव्यय होतोय। याविषयी आम आदमी पार्टी झाडू सेनेने दिवसा सुरू असणाऱ्या या स्ट्रीट लाईट बंद करा म्हणून ठेकेदार आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। पण त्यांच्याकडून हा विजेचा अपव्यय टाळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत। त्यांच्या या निष्काळजीपणामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची टीका आम आदमी पार्टी झाडू सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांनी केली असून या प्रकरणी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। नमस्ते, मी नागेश पवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष झाडू सेना सोलापूर। पंढरपुरातील सर्व नागरिकांसमोर एक वास्तवदर्शी प्रकरण समोर आणत आहे, जे की नगरपालिका पंढरपूर शहरामध्ये रोड लाईट हे जनतेच्या सोयीसाठी पुरवत असते आणि ती जनतेच्या टॅक्समधून पुरवते। मागील दीड महिन्यापासून पंढरपूर शहरातील रोड लाईट ह्या 8 ते 9 आणि कधी 10 ते 11, कधी ते 11 ते 12पर्यंत ह्या रोड लाईट दिवसा चालू असतात। आम्हाला बराच वेळा प्रश्न पडतो की नगरपालिकेने ठेकेदाराला दिवसा रोड लाईट चालवण्याचा ठेका दिला आहे का संध्याकाळचा? मी मागील 1.5 महिन्यापासून नगरपालिकेच्या रोड लाईट विभागामध्ये क्षीरसागर सपाटे साहेब ह्या 2 आणि 3 अधिकाऱ्यांना मी मागील 1.5 महिन्यापासून आठवड्यातून 1-2 वेळा फोन करतो की आपल्या भागातील पंढरपूर शहरातील रोड लाईट ह्या 8 ते 9 वाजेपर्यंत, कधी 11 ते 12 वाजेपर्यंत चालू असतात, त्या बंद करण्यात यावेत। विनाकारण रोड लाईट चालू असल्यामुळं गव्हर्नमेंटचं नुकसान होत आहे।